कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णाने आपल्या कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी अधिक मासाचं व्रत करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिने हे व्रत इतकं कठीण पद्धतीने केलेलं असतं की राजन काका यांना आपल्या आईची काळजी वाटत असते. कारण अन्नपूर्णाचं आता वय झालं आहे आणि अधिक मासाचं एवढं कठीण व्रत करण्यासाठी इथे आता ताकद हवी असते आणि त्यामुळे राजन काकांना ह्या व्रताची भीती वाटत असते. पण तरीसुद्धा अन्नपूर्णाचा इथे निर्धार अगदी ठाम आहे. काहीही झालं तरी माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी, लवकरात लवकर माझ्या नवऱ्याने बरं होण्यासाठी आणि दुरावलेली नाती जवळ येण्यासाठीचं हे व्रत आता तिने करण्याचा ठाम निर्णय घेतल्यामुळे इथे आता कामिनी तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अन्नपूर्णाच्या उपवासामध्ये म्हणजे व्रतामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कामिनीचं कारस्थान आजोबांनी अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं आणि अन्नपूर्णाचं इथे आता व्रत तोडण्याचं कारणसुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा अन्नपूर्णाने कामिनीचं थोबाड फोडत तिला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अन्नपूर्णा अधिक मासाचं व्रत हे खूपच मनापासून करणार असते. घरामध्ये काम करणाऱ्या अनिताताईंनी इथे आता अन्नपूर्णाला हे व्रत करायला सांगितलेलं असतं की तुम्ही हे व्रत मनापासून करा. आणि तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की मी करणारच आहे, माझ्या नवऱ्याच्या सुखासाठी, माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि त्याचबरोबर दुरावलेली नाती जवळ येण्यासाठी. इथे आता आजोबा खूप दिवस झाले व्हीलचेअरवरती असतात. दुरावलेली नाती म्हणजे एकतर गौरी आणि अन्नपूर्णाची खरोखरची मोठी नात. आता खरोखरची मोठी नात कमळीच आहे हे आपल्याला माहिती आहे, पण अजून अन्नपूर्णाला काही माहीत नाही. आणि त्याचबरोबर इथे कमळीसुद्धा तिच्यापासून जी काही दुरावली आहे तीसुद्धा आता अन्नपूर्णाच्या जवळ आली पाहिजे अशी तिची इच्छा असते. त्यामुळेच इथे आता जरीसुद्धा अन्नपूर्णा कमळीवरती रागवली आहे तरी आजोबांच्या काळजीपोटी तिने अन्नपूर्णाला काहीही न सांगता गावावरून ते तेल मागवलेलं असतं आणि ते तेल आल्यानंतर ते जाऊन आता आजोबांना दिलेलं असतं. तर अशा रीतीने तेल आता अन्नपूर्णाच्या घरापर्यंत पोचवल्यामुळे अन्नपूर्णाला कळलेलं असतं की जरीसुद्धा कमळी खोटं बोलली, माझ्याबरोबर खोटं वागली, मोठ्या नातीचं नाटक जरी केलं असेल, पण तरीसुद्धा तिचा हेतू काय? हेतू तर एकदम स्वच्छ होता, अन्नपूर्णाला लवकरात लवकर बरं करणे, कामिनीपासून अन्नपूर्णा आणि आजोबा यांना वाचवणे, हाच तर तिचा हेतू होता ना. मग हेतू इतका स्वच्छ असेल तर संशय घेणं योग्य आहे का, असं आता वाटत असतं. आणि म्हणूनच अन्नपूर्णाला कमळीबरोबरचं नातंसुद्धा चांगलं करायचं असतं. आणि त्याचमुळे इथे अधिक मासाचं जे काही व्रत आहे ना, ते मनापासून करण्याचा अन्नपूर्णाचा प्रयत्न आहे. एका बाजूला अन्नपूर्णा हे व्रत करते तर दुसऱ्या बाजूला गौरी आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आपल्या कमळीच्या सुखासाठी हे व्रत करत असते. आणि दोघीसुद्धा कठीण व्रत करत असतात. म्हणजे इतकं कठीण व्रत 2 दिवसाचं की इथे आता महादेवाच्या पूजेची सगळी तयारी करायची, त्याचबरोबर महादेवाची पिंड इथे मांडायची. आता स्वतःहून जायचं आणि पाणी घेऊन यायचं. आता इथे अन्नपूर्णा जाते आणि लांब तिथे बाजूला एक नळ असतो, त्या नळावरून ती कळशी स्वतः भरून आणत असते आणि ते स्वतः इथे महादेवांना अभिषेक देत असते. पण अन्नपूर्णाचं आता इतकं वय आता चांगलं नाही आहे, म्हणजे ती यंग नाही आहे की तिला हे सगळं झेपेल. थोडंफार वय असल्यामुळे राजन तिला अडवत असतो. तो म्हणत असतो की आई, तू अभिषेक वगैरे सगळं काही दे, तू पूजा वगैरे जशी हवी तशी कर, पण जे पाणी आणायचं आहे ना ते मी आणतो. हे व्रत तू आपल्या घराच्या कल्याणासाठी करतेस ना, मग एकटी का करतेस?
आम्ही पण आहोत ना तुझ्या मदतीला, मी करतो मदत. ती म्हणते, नाही राजन, हे व्रत मला एकटीलाच करायचं आहे. इथे आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर आपली जी गौरी आहे, त्या दोघींच्या व्रतामुळे कमळीला छान इथे आशीर्वाद मिळालेला असतो. कमळी ही आता अव्वल गुणांनी पास झालेली असते. कमळीचा आता सगळ्यात जास्त नंबर आलेला असतो, तिने टॉप केलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो की नाही माहीत नाही, पण कमळीला, निंगीला, ऋषीला आणि त्याचबरोबर कमळीबरोबर जेवढे लॉयल आहेत तेवढा सगळ्यांना खूप आनंद होतो. अन्नपूर्णा गौरीपर्यंत बातमी पोचलेली असते. सगळे भयंकर खुश असतात. फक्त रागिनी, कामिनी, अनिकाच्या मैत्रिणी आणि अनिका या सगळ्यांना सोडून बाकी कमळीसाठी बऱ्याच लोकांना आनंद हा झालेला असतो. एका बाजूला कमळी चांगल्या अव्वल गुणांनी पास झालेली असते, तर दुसऱ्या बाजूला नयनताराची कंपनी आता यूथबरोबर काम करायचं ठरवते. त्यांच्या नवनवीन आयडियाज त्यांना त्यांची अंमलबजावणी करायची असते आणि त्याचमुळे कमळीची आयडिया त्यांना खूप जास्त आवडलेली असते. आजच्या यूथसाठी आपल्याला जर काहीतरी करायचं आहे तर आजचा यूथ हा शिकला पाहिजे, सवरला पाहिजे. त्याने आपल्याला येतं ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये खूप टॅलेंट असतो, पण पैशाअभावी तो टॅलेंट आता त्यांच्यामध्ये असला तरी तो बाहेर येत नाही. तो आतल्या आत दाबला जातो. आणि म्हणूनच इथे आता यूथसाठी जर काहीतरी करायचं असेल तर कमळीची आयडिया खूप छान आहे. आपण इथे शाळा आणि कॉलेज हे जर गावाच्या शेजारी बांधलं तर कितीतरी गावचे लोक ते शाळा कॉलेजमध्ये येतील. त्यांना आपलं गाव सोडून शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं आहे. ते सगळे विद्यार्थी आता गावाखेड्यांमध्ये सुद्धा शाळा कॉलेज करतील. ते सुद्धा त्यांना हवं तसं आणि त्यांना आता जे हवं आहे त्या पद्धतीच्या सोयीसुविधा आपण त्यांना दिल्या पाहिजे, असं कमळीचं म्हणणं असतं. नयनताराला तिची आयडिया फार आवडलेली असते की आपण लोकांचा विचार केला पाहिजे. जर आपण ह्या समाजाचा भाग आहोत तर आपण आपल्याबरोबरच आपल्या गावाचा, आपल्या समाजाचा सुद्धा विचार केला पाहिजे. नुसतं स्वार्थी विचार करण्यामध्ये काहीच अर्थ नाही, असं कमळी जेव्हा पटवून देते तेव्हा नयनताराला तिची बाजू पटते. आणि म्हणूनच ते लोक आता तिच्या प्रोजेक्टचा विचार नक्कीच करणार असतात. या सर्व गोष्टी सुरूच असतात. पण आता कामिनी काय म्हणते, ही म्हातारी एवढं आता वय झाले तरीसुद्धा निर्जला व्रत करायचं काही गरज आहे का? इतक्या गरमीमध्ये दिवसभर पाणी पियायचं नाही, अन्नाचा कण खायचं नाही, या म्हातारीला चक्कर आली तर, असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्याचमुळे इथे आता जे काही अन्नपूर्णाचं अधिक मासाचं व्रत आहे ना, तेव्हा अन्नपूर्णा काय म्हणते की देवी आई, मला माहिती आहे की इथे कमळी माझ्याशी खोटं बोलली, तिचं चुकलं, पण तरीसुद्धा कमळी वाईट मुलगी नाही आहे हे मला माहिती आहे. तुम्ही सगळं कमळीचं चांगलं केलं त्याबद्दल मला खूपच जास्त आनंद झालेला आहे. कमळीला तुम्ही सुखी ठेवा आणि शक्य झालंच तर माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये आलेला दुरावा कमी करा. त्याचबरोबर माझ्या नवऱ्याची तब्येत सुधारू द्या. खूप दिवस झाले ते चाललेले नाही आहेत. व्हीलचेअरवरती बसून ते पण कंटाळले असतील, तर त्यांना हळूहळू का होईना पण बरं करा. आमच्या इथे ट्रीटमेंटला, आमच्या प्रयत्नांना यश येऊ दे आणि त्यांना लवकरात लवकर बरं होऊ दे. स्वतःच्या पायांवरती त्यांना उभं राहून चालू दे, अशा पद्धतीची मागणी केलेली असते. माझ्या कुटुंबाला सुखात ठेवा. त्याचबरोबर कुटुंबाचं सुख आणि त्याचबरोबर कमळी आणि तिच्यातले आता दुरावलेले अंतर कमी होऊ दे, अशी मागणी केल्यानंतर आता शेवटचा दिवस असतो आणि इथे आता महादेवांना अभिषेक घालण्याची वेळ आलेली असते. तेव्हाच इथे कामिनी म्हणते की थांब, तुला हे व्रत पूर्ण करायचं आहे, या म्हाताऱ्याला बरं करायचं आहे. त्या कमळीमध्ये तुला तुझी नातच दिसते वाटतं, अजून तिलासुद्धा जवळ आणायचं आहे. आता मी काय करते ते बघ. तेव्हा इथे आता कळशीमध्ये तिने वजन टाकलेलं असतं. त्याचबरोबर इथे अन्नपूर्णाला कळशी उचलू नये म्हणून वजन टाकलेलं असतं. तेव्हा कमळी येते आणि कळशी घेऊन जायला मदत करते. पूजा करत असतानासुद्धा इथे आता माचीस दूर नेऊन ठेवलेला असतो. तिला ज्या हव्या असणाऱ्या वस्तूसुद्धा तिला मिळत नसतात. म्हणजे अशा पद्धतीचा आता इथे तिचं व्रत पूर्ण न होण्यासाठी असे अडथळे कामिनीने आणलेले असतात. आणि त्याचबरोबर
इथे आता पूजा करत असताना ती घरभर इथे आता धूप दाखवत असते. तेव्हा घरामध्ये एका बाजूला तेल टाकलेलं असतं. त्या तेलावरून जेव्हा आता अन्नपूर्णाचा पाय घसरणार असतो, तेव्हा राजनने तिला पकडलेलं असतं. इथे तेल कुठून आलं असं विचारल्यानंतर कुणी काहीसुद्धा बोलायला तयार नसतं. पण हे सगळं कुणी बघितलेलं असतं तर आजोबांनी. कारण इथे कामिनी आजोबांना काय म्हणते, की "हे म्हाताऱ्या, तुझ्या या बायकोला काय रे भिकाचे डोहाळे लागलेत? काय गरज काय एवढं व्रत वगैरे करायची? काय कमी आहे तुम्हाला? सांग ना काय कमी आहे? आता बघ तुझ्या बायकोचं व्रत मी पूर्ण होऊ देणार नाही. तिला अशी पाडते ना, तुझ्यासारखी व्हीलचेअरवरतीच बसवते बघ आता." आणि तेव्हा इथे आता कामिनीने अन्नपूर्णाच्या रस्त्यामध्ये खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ती ते कारस्थान करत असते. अन्नपूर्णा तरीसुद्धा आपलं व्रत हे पूर्ण करतेच. आणि तेव्हा इथे अन्नपूर्णा आता विचारत असते, की "इथे तेल कोणी टाकलं? इथे काचा कोणी टाकल्या? माझ्या पूजेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी केला आहे?" तेव्हा इथे आता आजोबांमध्ये अशी काही ताकद आलेली असते. अधिक मासाचं व्रत करताच आजोबांना बरं करण्यामध्ये त्याची प्रचिती आलेली असते. आजोबा स्वतःच्या हाताने अन्नपूर्णाला दाखवतात कामिनीकडे बोट करून आणि म्हणतात, की "हे सगळं ना या कामिनीने केलं आहे." ते आता बोट दाखवतात आणि म्हणतात, "या सगळ्याला कामिनी जबाबदार आहे. तिनेच तुझ्या पायाखाली काचा टाकल्या. तिनेच इथे तेल ओतलं तुला पाडण्यासाठी. तिनेच इथे पूजेमध्ये अडथळा आणण्यासाठी फुलं बाजूला ठेवली, तेल बाजूला ठेवलं आणि त्याचबरोबर कळशीमध्ये वजनसुद्धा ह्या बाईनेच ठेवलं." या पद्धतीने आता तिच्याकडे बोट दाखवून दाखवून आजोबा सगळी ताकद एकत्र आणतात आणि कामिनीचं कारस्थान अन्नपूर्णाला सांगतात. अन्नपूर्णा भयंकर चिडलेली असते. जेव्हा तिची इथे श्रद्धा असते आणि तेव्हा कामिनीला इथे आता तिची श्रद्धा मोडायची असते. हे जेव्हा अन्नपूर्णाला कळतं तिचा संताप होतो आणि तेव्हा अन्नपूर्णा कामिनीला तिथे बोलावते आणि म्हणते, की "कमळी नसती तर माझं व्रत अर्धवट राहिलं असतं. राजन नसता तर कदाचित मी व्रत करू शकले नसते. कारण तू व्रत पूर्ण व्हावं असं ठेवलंच नव्हतंस. फक्त अडथळे निर्माण करत होतीस. यापुढे जर माझ्या वाकड्यात गेलीस, माझ्या कुटुंबाच्या वाकड्यात गेलीस, माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल." असं आता अन्नपूर्णा सांगते. अन्नपूर्णा जोरदार कामिनीचं थोबाड लाल करते. "अगं नाही वहिनी, मी काही नाही केलं." "काही नाही केलंस?" मग अन्नपूर्णा जोरदार कामिनीचं थोबाड फोडते आणि म्हणते, पुन्हा पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवायचं नाही. चल चालती हो. मागेसुद्धा तुला सांगितलं होतं की माझ्या घरामध्ये राहू नकोस. आता परत मी तुला सांगते, तुला इथे आता घरच फोडायचं आहे ना, मग आत्ताच्या आत्ता चालती हो." असं इथे अन्नपूर्णाने कामिनीला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने अन्नपूर्णाच्या व्रतामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कामिनीचं कारस्थान आजोबांनी इथे आता अन्नपूर्णाला सांगताच अन्नपूर्णाने कामिनीचं थोबाड लाल करत तिला आता घराच्या बाहेरचा रस्ता हा दाखवलेला असतो.